तुझा मी बॉयफ्रेंड हाय इंस्टावाला नाही तुझा गाववाला यो बॉयफ्रेंड हाय इंस्टावाला नाही तुझा गाववाला यो बॉयफ्रेंड हाय डीजे दीपेश नक्कीच कारोली संघाने आणि टेंबोली संघाने तयारीमध्ये टॉस बॉक्स मध्ये यायचंय कारण की गोरसे संघ नक्कीच दुसऱ्या स्पर्धेमध्ये खेळत आहे या स्पर्धेमध्ये येणार नाहीये नक्कीच आणि त्यानंतर एक ग्रामीणचा अजून एक मॅच होईल आणि त्यानंतर आर्यल खार्डी आणि प्रथम इंटरप्राइजेस चला म्हणजेच एक मॅच कमी झालेली आहे आजच्या दिवसाची न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर येते मैदानाच्या आतमध्ये पराग वतारी मैदानाच्या आतमध्ये आलाय अगदी सामना जो आहे रंगतदार आहे कारण की याच्या अगोदर षटकार आला त्यानंतर लगेच कमबॅक करताना केतन विकेट मिळाला केतनला अनेक वर्ष सातत्याने 4 चेहरे जे आहेत जे हरी रांजोली टीम संघाच्या माध्यमातून तुम्हाला नेहमी पाहायला मिळत त्याच्यामध्ये केतनचा देखील मेन रोल आहे मग तो रबड बॉल असो किंवा टेनिस बॉल असो नेहमीच चांगला परफॉर्मन्स राहिला या खेळाडूचा राईट हॅम ओ द विकेटने हा चांगला स्ट्रोक आहे काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळलाय शतरक्षक लॉंगॉनचं पोस्ट एक सिंगल धाव कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळतंय एका धावेने धाव फलक जो आहे 8 धावा प्रणय पाटील मागच्या मॅच मध्ये 32 धावा बनवल्या होत्या हा 4 षटकांचा सामना आहे किती धावा बनवेल साईस्पोर्ट खारवा संघ आपण पाहणार आहोत हा स्ट्रोक चांगला आहे गुडगा टेक सिक्सर देख चेंडू चालला सीमा रेखा पार येतो षटकार हे यारा तेरी यारी याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहा यारा ऐसा याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना ओड शॉट काय जबरदस्त क्लासिकल भन्ना स्ट्रोक प्रणय पाटीलच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला मिळाला केतन मात्रे पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खाली क्षेत्र आहे फक्त चेंडू हणण्याचं काम करावं लागेल बॅक टू बॅक षटकानंतर चौकार देखील पाहायला मिळतोय प्रणय पाटीलच्या बॅट मधून हे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरा रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरा असं कुठलं गाव नाही रे जिथं प्रणय दादाचं नाव नाही रे असं कुठलं गाव नाही रे जिथं प्रणय पाटीलचं नाव नाही रे असं कुठलं गाव नाही रे जिथं प्रणय दादाचं नाव नाही रे असं कुठलं गाव नाही रे जिथं प्रणय दादाचं नाव नाही रे थँक्यू ऑर्केस्ट्रा टीम प्रणय पाटीलचा दबदबा कायम राहिला या मॅच मध्ये देखील कारण की त्याच्या बॅट मधून इथे धावा बनताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत 11 धावांना खेळत आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा महागड षटक केतन मात्रेचं पाहायला मिळाला जे हरी रांजोली टीम संघाच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने डीजे दीपेशला देखील बिझी ठेवलेला आहे आमच्या ऑर्केस्ट्रा टीमने जवळ 8 नव्हे तर 10 माईक लावलेले आहेत ऑर्केस्ट्राला आणि प्रत्येक मिक्सर मध्ये प्रत्येक माईकचा आवाज कम वाढव जास्त चालूच आहे दीपेशचा गोलंदाजी मध्ये परिवर्तन विनीत आला एक युवा यंगस्टार टीम जे हरी रांजोली टीम संघाच्या माध्यमातून इथून कमबॅक करावाच लागेल इथून एक विकेट घेणं फार महत्वाचं आहे पराग वतारी आपण पाहतोय स्ट्रायकिंग वर गोलंदाजी करताना गोलंदाज पूर्ण तयारी करताना विनीत एक यंगस्टार गोलंदाज भरपूर विश्वासाने हे खेळाडू प्रमोद म्हात्रे आणि सुखदेव यांच्या पाठीशी आहेत कारण की हे खेळाडू जेव्हापासून टीम मध्ये जॉईन झालेले आहे टीमचा परफॉर्मन्स देखील चांगला झालेला आहे आणि अपेक्षा तीच आहे विनीत याच्याकडून की विकेट जास्तीत जास्त या षटकामध्ये ऑफस्टिकच्या बाहेर निघून चेंडूला खेळलाय ड्राईव्ह केलाय काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे फिल्डिंग चांगली आहे फक्त एकच धाव मिळेल धावसंख्या 19 धावा एक विकेट लवकर आउट झाला होता तो म्हणजे अक्षय एक षटकार ठोकला होता त्याने लगेचच कमबॅक केला होता केतनने मात्र केतनच्या अगेन्स्ट प्रणयने चांगली फटकेबाजी केली विनीत राईट हॅम ओ द विकेटने आर के पाटील स्टँड इन कडून चांगला स्ट्रोक आहे खाली क्षेत्र आहे
फक्त चेंडू आणण्याचाच काम करावा लागेल. अजून एक चांगला स्ट्रोक. चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने, येतोय चौकार. हे दमलाय आहे भाविक मंडपच्या नावात, असते भाविक मंडप नेहमी वदनात. दमलाय आहे भाविक मंडपच्या नावात, असते भाविक नेहमी वदनात. आले न गेले किती झाले त्याच्या परी कोणी नाही, आले न गेले किती मंडप आले त्यांच्या परी कोणी नाही. विनीतला आता इथून कमबॅक करावाच लागेल, प्रणयला थांबावाच लागेल. धावा झालेल्या आहे धावबलकावर 23 धावा, 23 लॉस ऑफ 1 विकेट. विनीत समोर बॅटर सज्ज आहे प्रणय पाटील. अजून एक समोर. हा चेंडू खराब होत आहे, मात्र जितका जो प्रेक्षकांना पाहायचा होता स्ट्रोक तो पाहायला मिळाला नाहीये प्रणयच्या माध्यमातून. लॉंग ऑफर क्षेत्ररक्षक सुखदेव चांगली फिल्डिंग करताना. 24 धावा धावबलकावर. पराग स्ट्राईक वर. येणाऱ्या बॅटिंग मध्ये बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट सूरज पाटीलचं येणं बाकी आहे. काल भरपूर चर्चा 4 वाजेपर्यंत झाली होती डीडी ग्राउंड बिनारवर. ओहो, दांडी गोल केली आहे. परागचा विकेट इथे घेतलाय विनीतने. दुसरा विकेट टीम खारबाव संघाचा आपण पाहतोय. गाई तुझा विनीत दादा आला, गाई तुझा विनीत दादा आला, विनीत दादा आला, विनीत दादा आला, आई तुझा विनीत दादा आला, गाई तुझा विनीत दादा आला, विनीत दादा आला, गाई तुझा विनीत दादा आला. आई तुझ्या भेटीला गो, आई तुझ्या भेटीला, आई तुझ्या भेटीला गो, आई तुझ्या भेटीला. ऑर्केस्ट्रा टीम ऍक्शन रिप्ले नक्कीच पाहायला मजा येईल, कारण की ऑफस्टिकच्या बाहेर निघून गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न होता आणि एष्ट्या खुल्या ठेवल्या त्या आणि विनीतने त्या वाकवल्या देखील. विकेट मिळालाय आणि कमबॅक पाहायला मिळतो इथे विनीतचं. डीजे दीपेश पंचाखाली आवाज दे ना. तर इथे नवीन बॅटर, ज्या बॅटरची आपण नक्कीच चर्चा करत होतो, बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये. सूरज एक मोठा नाव टेनिस क्रिकेट बॉल मध्ये. आजही त्याच्या नावावर एक मोठा रेकॉर्ड आहे. अगदी डीडी ग्राउंड गाजून ठेवला होता. आता पाहूया टीम एक चांगल्या स्थितीमध्ये. असं नाही की धावा नाही झाल्या, धावा झालेल्या आहेत. 24 धावा धावबलकावर लागलेल्या आहेत. आता खारबाव संघाची एक सर्वोत्कृष्ट जोडी तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळेल, ती म्हणजे प्रणय आणि सूरज. हॉल जेबी ट्रॉफी 2025 प्रत्येक वर्षी ही स्पर्धा स्वप्न घेऊन उतरते आणि यावर्षी स्वप्न बघितलं आणि पूर्ण देखील केला. फ्लड लाईट लावली आणि ही स्पर्धा सुरू केली, ते म्हणजे भाविक मंडळ डेकोरेटर अभिमन्यू तरे आणि त्यांची संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी. जय बजरंग मित्रमंडळ. विनीत राईट हॅम ओव्हर द विकेट. मजबूत गाडी के बल्लेबाज सूरज सज्ज होते खेळण्यासाठी. फिल्डिंग पोझिशन जर बघितली तर आपण बॅकवर्ड स्क्वेअर एक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. राईट हॅम ओव्हर द विकेट ने गोलंदाज विनीत. फुल टॉस चेंडूला सन्मान दिलाय, कारण की मागच्या 3 मॅच पासून सूरज थोडासा स्ट्रगल करत आहे आणि जेव्हा ग्रामीणची मॅच असतो तेव्हा असा हा खेळ आपण सूरजचा बघितलेला आहे. पहिल्या चेंडूला सन्मान दिलेला आहे. एक धाव घेतली, एक खाता ओपन केलं त्याने. धावा धावबलकावर 25 धावा. सिल्वर जुबली बनवली आतापर्यंत खारबाव टीम संघाने. शेवटचा चेंडू या षटकातील. विनीत राईट आर्म ओव्हर द विकेट प्रणयसाठी. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची एज घेतली आहे, रनआउटची संधी आहे. गोलंदाजी एंड करे जर थ्रो आला असता तर कदाचित सूरजचा देखील विकेट मिळाला असता. तर कोणत्या प्रकारची धाव नाहीये. षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळाली विनीची. धाव संख्या 25 धावा. पहिल्या षटकामध्ये 18 आणि या षटकामध्ये फक्त 7 धावा आणि 1 विकेट. तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावला जात आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया श्री समर्थ ऑर्केस्ट्रा टीम इकडे, कारण की सज्ज झालेला आहे मनोज भंडारी. साईला सजवा पालुकीन बैसवा, साईला सजवा पालुकीन बैसवा, साईला सजवा पालुकीन बैसवा, साईला सजवा पालुकीन बैसवा. त्यांचा मान द्याला पुरवा, पालुकी शिर्डीला चलवा. त्यांचा मान द्याला पुरवा, पालुकी शिर्डीला चलवा. पालुकी खांद्यावरी मारा, पालुकी शिर्डीला चलवा. पालुकी खांद्यावरी मारा, पालुकी शिर्डीला चलवा. जिथे गोलंदाजीमध्ये बंटीने
18 धावा खर्च केले होते ना, पूर्णपणे कमबॅक करून दिला विनीतने. आता ट्रम्प कार्ड सर्वात अनुभवी खेळाडू म्हणजे प्रमोद म्हात्रे गोलंदाजीमध्ये आला. षटक क्रमांक 3 हा फार महत्वाचा आहे जे हरी रांजुरी टीम संघासाठी, कारण की इथून बॅटर सूरज समोर असणार आहे. एक चांगला बॅटर रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल. सामने केलेली इन कडून गोलंदाज प्रमोद म्हात्रे. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूने सुरुवात करताना चांगली गोलंदाजी, रायझिंग गोलंदाजी पाहायला मिळते. डॉटने सुरुवात केली प्रमोद म्हात्रे याने. जेवढा अनुभव आहे क्रिकेटचा तेवढा अनुभव आपल्या गोलंदाजीमध्ये नेहमी आपण लावताना बघितलेला आहे. समोरचा बॅटर एक मजबूत काठीचा बॅटर आहे आणि त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करायची आहे. पहिला चेंडू डॉट आलाय राईट हॅम ओ द विकेटने. ऑफस्टिकचा चेंडू सोडून दिलाय, पुन्हा टाकावा लागेल. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. परेश महाजन सर पंचांच्या भूमिकामध्ये, त्याचबरोबर गोकुलदास पाटील सर देखील आपण पाहतो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहेत. हे पंच सध्या भिवंडीमध्ये नव्हे तर संपूर्ण शहापूर असो मग मुरबाड असो या परिसरामध्ये देखील या पंचांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये बघितलेलं आहे. प्रमोद म्हात्रे राईट हॅम ओ द विकेटने. हा चेंडू पाहतोय पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा इथे पाहायला मिळत आहे. अगदी जो क्रीज बॉक्स आहे त्याच्यामध्ये चेंडू लँड झाला होता, मात्र ऑफस्टिकची जी वाईटची पट्टी आहे त्याच्या बाहेरून चेंडू गेला होता. पंच दर्शवताना परेश महाजन सर, परेश महाजन सरांचं आम्ही कौतुक नक्कीच करू. शिवाजी स्पोर्ट कनेरी टीम संघासाठी अनेक वर्ष खेळला या गावातील. मग बाळा तरे असो, मुकेश चायनीज मुकेश, त्याचबरोबर दीपक नाईक असे खेळाडू घेऊन ते देखील खेळले आणि त्यांनी देखील आपल्या नावाची छाप सोडली टेनिस क्रिकेट. बॉल मध्ये मात्र सूरज ऑन फायर नाव चेंडूला पाठवलाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. हे तो विमान तो उडतोय आकाशान. तो विमान तो उडतोय आकाशान. उडतोय विमान गो आकाशात आई माझे विमानान. उडतोय विमान गो आकाशात आई माझे विमानान. उडतोय विमान गो आकाशात आई माझी विमानान. उडतय विमान गो आकाशात आई माझी विमानान गो. काल रात्री 4 वाजले डीडी भिनार या ग्राउंडवर सूरज शेवटपर्यंत आमच्या सोबत होता, चर्चा करत होता. उद्या आमची मॅच आहे भादवड इथे आणि आता इथे आला आणि आक्रमण सुरू झालं त्याचा. षटकाराने इथे खाता ओपन आणि धावबलगावर 33 धावा. एक सिंगल काढली होती म्हणजे आमचे स्कोरर सांगतात की बॅटमधून 7 धावा आलेले आहेत. प्रमोद म्हात्रे कमबॅक करू शकतात, ताकद आहे या गोलंदाजाकडे, विकेट घेऊ शकतो या चेंडूवर. राईट हॅम ओ द विकेटने येत आहेत. सामने गेलेली इन कडून बॅटर सज्ज. पुन्हा एकदा सूरज पाटील पुन्हा एकदा ड्राईव्ह केले चेंडूला. कव्हरवर शतरक्षक वेगाने चेंडू मागे आलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना आपण पाहतोय. थोडस लेझी क्रिकेट आता इथे पाहायला मिळते जे हरी रांजुरी टीम संघाच्या माध्यमातून. आत्मविश्वास वाढवणं फार महत्वाचं आहे या मॅच मध्ये. जेव्हा समोर एक बलाढ्य संघ आहे त्या संघाबरोबर खेळायचं आहे तर तुमचं संपूर्ण जो लक्ष आहे तो या मॅच मध्ये असणं फार महत्वाचं आहे. प्रमोद म्हात्रे राईट हॅम ओ द विकेटने. ऑफस्टिकचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केले. यावेळी शतरक्षक लावण्यात आलाय. एक धाव झाली आहे, फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या धावफलकावर 36 धावा, 36 रन. 4 षटकांचा हा सामना आहे आणि जवळ तिसरा षटक समाप्तीच्या मार्गावर आलाय. गोलंदाजी करताना प्रमोद म्हात्रे. सामने गेलेली इन कडून बॅटर प्रणय पाटील सज्ज होत आहे. मोठा फटका आलाय. अजून एक चेंडू सीमा रेखा पार. प्रणयच्या बॅट मधून येणारा हा मॅक्सिमम 6. ये लाई करनी बोलते लाई करनी. वाकडे झेंड्याच्या विंडी करनी. लाई करनी बोलते लाई करनी. वाकडे झेंड्याच्या डोली करनी. अरे लाई करनी. अरे लाई करनी. वाकडे झेंड्याच्या विंडी करनी. लाई करनी. अरे लाई करनी. वाकडे झेंड्याच्या डोली करनी. अरे गांजा वसूर का वसई करनी. अरे वसई करनी. वाकडे झेंड्याच्या लाई करनी. लाई करनी. अरे लाई करनी. वाकडे झेंड्याच्या डोली करनी. प्रणय आता 22 धावनं खेळत आहे आणि टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते
42 धावा डेंजर झोन मध्ये धावा पोहोचलेल्या आहेत. एक चेंडू बाकी आहे या षटकातील. त्या चेंडूला देखील बाहेर मारण्याची इथे तयारी होती, मात्र व्यवस्थितरित्या बॅटवर आला नाहीये. एक धाव इथे मिळेल तर षटक कंप्लीट. 3 षटकांचा खेळ इथे झालेला आहे समाप्त. धावा धावफलकावर झालेल्या आहे त्या म्हणजे 43 धावा. यानंतर होणारा सामना त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबोली आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला पाहायला मिळेल मिनिश 11 जय बजरंग कारवली संघाला तुम्ही पाहणार आहात. हे कारल्याचे डोंगराला एक विरेला भेटवला, कारल्याचे डोंगराला एक विरेला भेटवला. आमचा हरी दादा आला आई तुझ्या दर्शनाला, आमचा हरी दादा आला आई तुझ्या दर्शनाला, आमचा हरी दादा आला आई तुझ्या दर्शनाला, आमचा हरी दादा आला आई तुझ्या दर्शनाला. हे मनभर करवला माय माऊलीचा. कारण की शेवटचा षटकाचा खेळ आहे. फिल्डिंग लावून घ्यायचे आपण. काय जबरदस्त फॉर्म पाहायला मिळत आहे. फलंदाज प्रणय पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या, त्यानंतर 7 धावा आणि आता या षटकामध्ये तब्बल 19 धावा आलेल्या आहेत. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. विवेक भगत आलेला आहे, अजून एक यंग स्टार गोलंदाज. विनीतने खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि आता त्याचेच छोटे बंधू जे आपण पाहतोय गोलंदाजी करताना, इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर बॅटर ज्या प्रकारे फॉर्म मध्ये आहे, आक्रमण करताना 23 धावा आतापर्यंत बॅट न आल्यात. प्रणय पाटील एक मोठा नाव टेनिस क्रिकेट बॉल मधील. इथून चांगली गोलंदाजी झाली तर 50च्या आतमध्ये देखील धावा थांबू शकतात. विवेक भगत त्याला प्रयत्न करावेच लागतील. जास्तीत जास्त यॉर्कर चेंडू टाकावे लागतील, ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकावे लागतील. सूरजच्या बॅटमधून एक मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला प्रेक्षकांना. आता प्रणय आहे स्ट्राईक वर. राईट हॅम ओव्हर द विकेट नाही, थोडस रनअप चुकला गेल्या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा आपल्या जागेवर जाईल दबाव, कारण की 3 षटकामध्ये भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत. 43 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. हे देखील विसरून चालणार नाहीये. समोरच्या संघामध्ये देखील चांगली बॅटिंग आहे. किती धावा जोडेल खारबाव संघ हे पाहणं गरजेचं आहे. इथे फटका फसला गेलाय, मात्र शतरक्षक दूर आहे आणि चेंडू झाला सीमा रेखा पार येतो चौकार. सँडी होता कसा सँडी झाला कसा, सँडी होता कसा सँडी झाला कसा, होता कसा सँडी झाला कसा, सँडी होता कसा सँडी झाला कसा. सँडी भुगला रे भुगला वेर गावा आणि सँडी भुगला रे भुगला वेर गावा आणि सँडी भुगला ग भुगला वेड गावा आणि सँडी भुगला ग भुगला वेड गावा. नक्कीच संगीत चांगले आहेत. माझं देखील लक्ष आहे संगीतांवर. हा चेंडू कटर चेंडू आहे, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा. काला कवा कट कट जाएगा हा गाणं होऊन जाऊ द्या मनोज. धाव संख्या धाव फलकावर 48 धावा. गोलंदाजी करताना गोलंदाज विवेक कमबॅक करावं लागेल. विकेट घेणं फार महत्वाचं आहे. आक्रमण सुरू आहे सध्या मैदानामध्ये. षटकार चौकार पाहायला मिळत आहेत प्रेक्षकांना. अजून एक मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. पुन्हा एकदा कटर चेंडू टाकला गेलाय, लेग कटर. सध्याचे जे यंगस्टर खेळाडू आहेत, जे विरेशन भरपूर त्यांच्याकडे आहे आणि नेहमी आपण बघितलेलं आहे जे हरी रांजोली संघाच्या माध्यमातून 4 युवा खेळाडू आहेत, ते चांगला क्रिकेट खेळत या चालू हंगामामध्ये. आणि त्याच्यामध्ये विवेक भगतचं नाव आपण आवर्जून घेतोय, मात्र हा खेळाडू प्रणय पाटील आहे, हा थांबणार नाहीये. अजून एक मोठा फटका येतोय षटकार. हे टिमक्याची टोलीबाई रंगात बोलायली, टिमक्याची टोलीबाई रंगात बोलायली, टिमक्याची टोलीबाई रंगात बोलायली, टिमक्याची टोलीबाई रंगात बोलायली, हे टिमक्याची टोलीबाई रंगात बोलायली, टिमक्याची टोलीबाई रंगात बोलायली, टिमक्याची टोलीबाई रंगात बोलायली, टिमक्याची टोलीबाई रंगात बोलायली. तुझी माझी समजे जोडी माझे वच करीन बाई गो, तुझी माझी समजे जोडी माझे वच करीन बाई गो. मॅचचा चेंडू आलेला आहे मैदानामध्ये. दीपेश थोडा मॉनिटर द्या ना. तर धावा झालेल्या आहे धावफलकावर 54 धावा म्हणजे 50 धावांचा आकडा जो आहे गाठला गेला. टाळ्यांचा आवाज कुठेतरी कमी येतोय. स्वर्गीय मंजुलाबाई करसन तरे ढगावड मधून.
33 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडलेल्या आहेत प्रणयने आणि टीमची धाव संख्या आहे ती म्हणजे 54. या षटकातील मला वाटतं 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्या हम देखने जा रहे आधा शतक सोडून दिलाय ऑफ स्टिकच्या बाहेर वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 55 धावा धावफलकावर 55. हॉल वेग भगतला आता एखादा हाल विकेट छे, घ्यावाच हाल. लागेल. दबाव जो आहे तो कमी करावाच लागेल. सलामीला आलेला खेळाडू प्रणय चांगला खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. मोठा फटका अजून एक धमाका तारा मंडल मध्ये चेंडू जाताना येतोय षटकार. हे आला रे आला चकड्यावाला, हे आला रे आला चकड्यावाला, बसून चकड्यामध्ये दादा बसून चकड्यामध्ये. आमचा दीपेश दादा शरद जिंकला देसाई अड्ड्यामध्ये, आमचा दीपेश दादा शरद जिंकला देसाई अड्ड्यामध्ये, आमचा दीपेश दादा शरद जिंकला देसाई अड्ड्यामध्ये, दीपेश दादा शरद जिंकला देसाई अड्ड्यामध्ये. 39 धावा झालेल्या आहेत आणि चेंडू जे बाकी आहेत या षटकातील 2. झुकेगा नाही साला. प्रणयच्या धावा 39 झालेल्या आहेत. आम्ही हेच सांगत आहे आणि टीमची धावसंख्या जी आहे 61 धावा धावफलकावर. एक मोठा आव्हान पाहायला मिळेल आणि प्रणय त्याचा प्रयत्न करतोय की अर्धशतक पूर्ण होईल का. मात्र षटकाराचा चेंडू होता असाच विचार करत आहे प्रणय खेळपट्टीवर. डॉट चेंडू. एक चेंडू बाकी आता या डावातील. आता इथून एक चेंडू 2 षटकार तर ठोकू शकत नाहीये फलंदाज. काही हरकत नाहीये. पहिल्या मॅच मध्ये 32 आणि या मॅच मध्ये 39 आतापर्यंत त्याच्या बॅटने आलेले आहेत. विवेक भगत चांगला स्ट्रोक. शतरक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एक धाव मिळेल. आता ओव्हर थ्रो झाले आणि 2 धावा देखील कंप्लीट केलेल्या आहेत. तर इथे पहिला डाव समाप्त झालेला आहे. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 63 धावा आणि 64 धावांचं एक मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. आपण एक छोटासा ब्रेक मध्ये टॉस आणि टॉस झाल्यानंतर आपण संगीत ऐकणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस टेंबोली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सोबतच मिनिश 11 जय बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. कैलासवासी जयाबाई अनंत नाईक हा टॉस बॉक्स जो आहे त्या टॉस बॉक्स मध्ये कारिवली टीमचे कॅप्टन अगोदरच आम्ही सूचना दिलेली आहे. जो कॅप्टन उपस्थित नसणार आहे त्या टीमला पॅनलाइज केला जाईल. कॅप्टन लगेच पोहोचायचे आपण. कारिवली टीमचे कॅप्टन मिनेश 11 जय बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन इथे अजूनही पोहोचलेले नाहीये. चला आपण सामन्याला इथे सुरू करणार आहोत. संदीप सरांचा आवाज ऐकणार आहोत. मात्र त्याच्या अगोदर मनोज भंडारी याचा आवाज पुन्हा एकदा तुम्हाला ऐकायला मिळेल. आर्यल खार्डी आणि प्रथम इंटरप्राइजेस जर आला असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. हे रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. हे रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात. भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात.
रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुढच्या गुन्ह्यात रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुढच्या गुन्ह्यात मात भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करावं गुन्ह्यात भेटायला जावा मी गुन्ह्यात अटक करावं गुन्ह्यात मात भेटायला जावा मी गुन्ह्यात अटक करावं गुन्ह्यात भेटायला जावा मी गुन्ह्यात अटक करावं गुन्ह्यात हे माझ्यासाठी झालं गेलं किती दबायला येरवडा गेलं हे आत्माई बांधून मला दिलेलं पोलिसाने अटक केलं पहा दुसरा डाव सुरू झालेला आहे आणि अजूनही कारिवली टीमचे कॅप्टन पोहोचलेले नाहीयेत. आपण मॅच सुरू करत आहोत. यस बॅटर देखील आलेले आहेत. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. 2 बॅटर उतरलेत आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर काय चांगलं धाव संख्या धाव फळकावर जमा केलेत. 63 धावा जमा केलेत आणि 64 धावांचं लक्ष असेल. पहिल्या इनिंग मध्ये हाफ मॅच समरी जर आपण बघितली तर प्रणय आणि विध्वंसक अशी कळीस पेश केली, गोलंदाजाची धुलाई केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी पटकावल्यात 41 धावा, 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीनं त्याच्या 41 धावा धाव फळकावर आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि त्याच्यानंतर कारवावचा बाहुबली सूरज पाटील यांनी सुद्धा चांगल्या धावा बनवल्या. हे संदेशजी नक्कीच प्रत्येक संघाला 2-2 चेंडू देण्यात येत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की हेवी क्वालिटी आहे MRA ची आणि प्रत्येक संघाला 2-2 चेंडू आपण देत आहोत चेक करण्याकरिता. थँक्यू. आमच्या ऑर्केस्ट्रा टीमचं आपण आभार मानूया. दुसऱ्या इनिंगला आता प्रारंभ होतोय. सूरज पाटील पहिल्या मॅच मध्ये नव्हते परंतु आता ते परतले. बाहुबली म्हटलं जातं कारभावचा आणि यंदा तर अर्थातच एक स्पर्धा बघितली मी. त्या स्पर्धेमध्ये मी सुद्धा धावतं समालोचन पोहोचवलं होतं. मीरा भाईंदर बिग बॅश स्पर्धेमध्ये 2 बाहुबली एकाच टीमच्या माध्यमातून खेळताना दिसले. एक म्हणजे सूरज पाटील आणि दुसरा म्हणजेच बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट सुमित ढेकले. या दोघांना मी एकाच टीमद्वारे खेळताना बघितलं होतं आयकॉन म्हणून. आणि आता सूरज पाटील जसा परतलाय तसं एक मजबूती निर्माण झाले त्यांच्या टीममध्ये. चांगल्या खेळ त्यांचे काढू करताना दिसत आहेत. मोनिश तरी हे सुद्धा हट्टेकट्टे मजबूत बांधायचे जरी असले तरी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण अनेक वेळा चांगलं काम करताना पाहिलंय. त्यांच्या बॅटमधून सुद्धा अनेक लांब लचक षटकार मी बघितलेत. आणि त्यांचेच बंधू मयूर तरी षटकार किंग म्हणून ज्यांना म्हटलं जायचं ते सुद्धा चांगला परफॉर्मन्स देत आहेत. महेंद्र पाटील आज एक एक काढू घडवत आहेत, हिरा घडवत आहेत, आकार देण्याचं काम ते करत आहेत. सर्वांनाच एकत्रित घेण्याचं काम महेंद्र पाटील यांनी आतापर्यंत केलेत. माजी सरपंच आहेत कारभाव गावचे. पहिले षटक टाकण्याकरता आता अक्षय आलाय. मागच्या मॅच मध्ये त्यांनी खेचलेला रिव्हर्स चा फटका म्हणजे स्विच हिट चा फटका अतिशय चांगला पाहायला मिळाला होता. प्रेक्षकांचं मनोरंजन आज षटकार आणि चौकारांची आतषबाजी करत साई स्पोर्ट्स कारभाव संघाने केलंय. 2 बॅटर आता उतरलेत कारण जय हरी रांजणोली टीमला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. त्यांचे 2 बॅटर जितू आणि सुखदेव. थँक्यू. श्री समर्थ ऑर्केस्ट्रा टीम तुम्हाला अर्थातच ज्या वेळेस विकेट्स होईल, चौकार लागेल, षटकार लागेल त्यावेळेस तुमच्याकडून आम्ही मोठी अपेक्षा करतोय. सध्या आपण शांतता राखा. 64 धावांचं लक्ष. फिल्डर लगेचच तैनात केले जातात बाउंड्री लाईनच्या दिशेने. लॉंग ऑन डिपिश मिड विकेट. ओ पहिलाच बॉल चांगला बॉल पडलाय अक्षय या गोलंदाजाचा आणि पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला असेल. बॅटर तयार नव्हता. हा निर्धाव चेंडू जितू याने सोडलाय. निर्धाव चेंडू खेळताना दिसला बॅटर जितू. आक्रमकता दाखवावी लागेल पहिल्या चेंडू पासूनच रांजणोळी टीमला. आणि त्यामुळेच ऑफ स्टंपर शफल होऊन चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने वळवलं. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करतात तो धावतोय. फेकी येईपर्यंत 2 धाबा होतात पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं संघाचं खातं उघडलंय. धाव संख्या आहे ती 2. ऋषभ सुद्धा आज प्लेइंग 11 मध्ये नाही आणि तो सुद्धा एक ऑप्शन नेहमीच असतो गोलंदाजीचा. सूरज पाटील
परतलेत बाहुबली. मीरा भाईंदर बिग बॅश स्पर्धेमध्ये अफलातून गोलंदाजी झाली होती त्यांची. स्विंग अँड मिस, चांगलं टॅलेंट. कारण क्रिकेट हा खेळ तंत्र आणि मंत्राने खेळला जातोय. चांगले बुद्धिमत्तेचा वापर तुमचा व्हायला पाहिजे. इथे बुद्धिमत्ता असल्यामुळेच चांगले चेंडू वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गोलंदाजाचे टाकले जात आहेत. आता गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय आणि उसळी घेऊन यष्टीरक्षक मोनीश तरी यांच्या हातामध्ये जाऊन तो विसावलाय. धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर आहे ती 2 धाबा. टार्गेट मोठं आहे त्यामुळेच मोठे फटके खेचावेच लागतील. चेंडूला टोळावलंय डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर. सिक्सर. हे जाईल तिथला देवा आमच्या जितू दादाची हवा. हे जाईल तिथला मैदानावा आमच्या जितू दादाची हवा. जितू दादा करते दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा. जितू दादा करते दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा. जितू दादा करते दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा. जितू दादा करते दावाना बिंदास लाखा. धावसंख्या 8. गोलंदाज तयार. पुढचा बॉल इनफिल्ड वरून उडवायचा होता. शतरक्षक त्या ठिकाणी हवेमध्ये झेप घेत आहेत. जेल टिपलाय. नितीशाने टिपलाय. माझे बंधवाला बिदा झाला तो कोणी नरल. त्याचा वाटो लावय, त्याचा वाटो लावय, त्याचा वाटो लावय. अरे माझे बंधवाला भाविक मंडपला जो कोणी नरल. त्याचा वाटो लावय, त्याचा वाटो लावय, त्याचा वाटो लावय. हे वरदान दे आहे, हे वरदान दे आहे. आज त्यांचे काम धंद्याला, आज त्यांचे काम धंद्याला. 5 बॉलची समाप्ती. धावफलकावर धाबा आहेत त्या 1 गडी बाद 8. रांजणवली टीमला बॅकफुटला टाकण्याचं काम केलंय सुरुवातीपासूनच गोलंदाजाने. आणि आता पुढे येण्याकरता आणखीन एक विध्वंसक विस्फोटक खेळाडू आलाय. केतन म्हात्रे. बंटी या नावाने जास्त चर्चा होते या खेळाडूची. बघा ना 10 वर्षापूर्वी जर शूज मध्ये आपण बघितलं एका रंगाचे जर शूज नसले तर लोक हसायची. आता खेळाडूंचा एक शूज वेगळ्या रंगाचं असं आणि एक शूज वेगळ्या रंगाचं. रेड आणि ग्रीन मध्ये हे शूज बघायला मिळत आहेत. सूरज पाटील एक अतिशय चांगले खेळाडू ज्यांच्या नावाची चर्चा ही सतत केली जाते, जास्त होत असते. पुढचा बॉल एज फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडाला होता. शतरक्षक महेंद्र पाटील तिथे होते, लांब होते, अन्यथा झेल झाला असता. 1 धाव बॅटर पूर्ण करतायत एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या 9. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. धावसंख्या 9. अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे 18 बॉल मध्ये. हे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे. असं कुठलं गाव नाही रे जिथं जिथं दादाचं नाव नाही रे. असं कुठलं गाव नाही रे जिथं हरी दादाचं नाव नाही रे. असं कुठलं गाव नाही रे जिथं हरी दादाचं नाव नाही रे. असं कुठलं गाव नाही रे जिथं हरी दादाचं नाव नाही रे. हे जमलंय आहे भाविक मंडपच्या नावाचं. असतोय आम्ही दादा नेहमी वाचनात. जमलंय आहे भाविक मंडपच्या नावाचं. असतोय आम्ही दादा नेहमी वाचनात. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये आता 55 धावांची गरज आहे. समोर भरपूर प्रेक्षक त्या ठिकाणी बसलेत. काही प्रेक्षक मोबाईलवर त्या ठिकाणी व्यस्त आहेत, व्हॉट्सअपवर व्यस्त आहेत, चॅट करत आहेत. बघा ना काय जमाना आहे. पहिला जेव्हा आपण झोपायचो तेव्हा आपल्या शरीराला आराम मिळायचा आणि आता उलट झालंय. आपण आता सुद्धा झोपतोय, आपण झोपल्यानंतर आराम मिळतोय मोबाईलला आणि आता मोबाईलची दुनिया झाले. इथे काही जे प्रेक्षक आहेत ते मॅच बघण्याच्या उद्देशाने आलेत, तर काही प्रेक्षक चॅटच्या उद्देशाने आलेत. वळूया मॅचकडे. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 55 धावांची गरज आहे. नेहल गोलंदाजी मार्गावर. समोर उजव्या हाताचा खेळाडू बंटी. मोठेच पटके खेळायचे आहेत. 55 धावा बनवायच्या आहेत. 18 बॉल शिल्लक आहेत. फुल लेंथ बॉल होता, बॅटरला बीट केलंय. फुल टॉस बॉलवर बॅटर चुकतोय, बीट होतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. चांगली शस्त्रास्त्र वापरलेत. पहिल्या मॅच मध्ये थोडंसं कुठेतरी कमी पडताना दिसले होते साई स्पोर्ट्स कारभाव टीमचे खेळाडू, परंतु आता चांगली टीम पाहायला मिळते त्यांची. फुल टॉस बॉल
चेंडू स्ट्रेट लॉंग ऑनच्या दिशेने. वॉट कॅच. वेदांत यांनी झेल टिपलाय आणि फलंदाज बंटी हे रायगड वाजवलाय. ठाण्यात केतन, सातारा please पुण्यात score. बाई फेमस झाला. रायगड ठाण्यात सातारा पुण्यात बाई फेमस झाला. हे डीजे दीपेश वाला ना आमचा दीपेश दादाला. हे डीजे दीपेश वाला ना आमचा दीपेश दादाला. हे डीजे दीपेश वाला ना आमचा दीपेश दादाला. डीजे दीपेश वाला ना आमचा दीपेश दादाला. एक षटक आणि 2 बॉलची समाप्ती. धाव फलकावर धाबा आहेत त्या 9 धाबा. चेंडू शिल्लक आहेत ते 16 आणि 16 चेंडूंमध्ये पाहिजेत 55 धाबा. 16 चेंडू 55 धाबा. हे समीकरण बनलं या मॅचचं. मोकळीक दिली जात नाही, मोठे पटके खेळायची संधी दिली जात नाही. नवीन बॅटर आता उतरलाय क्रमांक 4 वर. विनीत भगत. जबाबदारी असेल त्याच्याकडे सुद्धा. कदाचित त्याच्या पाठीशी लेदर क्रिकेटचा अनुभव असावा आणि त्यामुळेच त्याला प्रमोट केले गेले रांजणोली टीम द्वारे. गोलंदाजी खूप सुंदर केली होती. 7 धावा फक्त खर्च केल्या होत्या बॅटर विनीतने आणि आता एका धावेची तो आपला अकाउंट ओपन करतोय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर तैनात होता. थ्रो येण्याआधी एकच धाव. दुहेरीमध्ये प्रवेश होतोय. धाव संख्या 10. 64 धाव संख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 54 धावा पाहिजेत 15 बॉल मध्ये. 15 चेंडू 54 धावांची गरज आहे. जय हरी रांजणोळी या टीमला. ओ व्हाईट बॉल. वाईड लाईनच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे त्यामुळेच पंच या ठिकाणी वाईड घोषित करतायत या चेंडूला. अतिरिक्त धाव मिळत आहेत. क्रिकेटमध्ये हे बोनस गुण आहेत आणि त्याचा फायदा तुमच्या टीमला होऊ शकतोय. मॅच मध्ये जिवंतपणा आणावा लागेल आणि त्याकरता लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. पूर्णतः क्रिकेटकडेच स्वतःला झोकून द्यावं लागेल. आता ह्या चेंडूला कळून काढलं जातोय. मिड ऑफ मधून चेंडू पुढे जातोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलेपर्यंत एकच धाव मिळाली. दोन्ही बॅटर आरामात धाबा करतायत परंतु मोठे फटके काही येताना दिसत नाही. जे हवं आहे ते मिळत नाही. गोलंदाजांना यश तर मिळतंय. 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेत. धाव संख्या 12. टॉस बॉल. बॅटिंग क्रीज मध्ये हालचाल व्यवस्थित नव्हती बॅटर विनीतची आणि आता या 6 असता. मिड विकेट मधून थ्रो येण्याआधी एक धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धाव संख्या पोहोचली ती 13 वर. 13 रन्स. अजूनही 51 धाव पाहिजेत 13 चेंडूंमध्ये. 13 चेंडू आणि 51 धावांची गरज. टॉस साठी या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. शॉर्ट बॉल पुल करायचा होता. चेंडू हवेत आहे आणि मोनिश तरे कोणतीच करत नाही चूक. विकेटचं पतन. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत त्या 13 धाबा. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजून आपण जर विचार केला तर 51 धावांची गरज आहे. वळी आपण टॉस कडे. दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे पोहोचलेत आणि आमचे प्रतिनिधी समालोचक मित्र संदेश पाटील यांच्यापर्यंत आम्ही जातोय. ओ टी यू संदेशजी. हे अभि दादाचा गो. दादाचा नाव लय मोठा ना. अभि दादाचा गो. दादाचा नाव लय मोठा. अभि दादाचा ग. दादाचा नाव लय मोठा. अभि दादाचा ग. दादाचा नाव लय मोठा. हे त्याला पैशाचा गो. त्याला पैशाचा नाव आहे तोटा. त्याला पैशाचा गो. पैशाचा नाही आहे तोटा. पैशाचा गो. पैशाचा नाही आहे तोटा. त्याला पैशाचा गो. पैशाचा नाही आहे तोटा. संतोष दादाचा गो. दादाचा नाव लय मोठा ना. संतोष दादाचा गो. दादाचं नाव लय मोठा. संतोष दादाचा ग. दादाचं नाव लय मोठा. संतोष दादाचा ग. दादाचं नाव लय मोठा. थँक्यू सो मच संदेशजी. वेदांत करता पारितोषिक आलं. त्यांचेच बंधू सागर भोईर जुचंद्र येथून ते पारितोषिक देत आहेत. 1000 रुपयाचं पारितोषिक त्या झेल बद्दल. याआधी एक झेल टिपला होता वेदांतने. आणि सागर भोईर एक चांगले आयोजक आहेत. आमचे समालोचक मित्र आहेत. नेहमीच पाठीराखे बनून असतात. जुचंद्र येथून या मॅचला बघतायत आणि ते सुद्धा खुश होत आहेत. खूप सुंदर आयोजन आहे या स्पर्धेचं असं ते म्हणतायत. वळी आपण मॅच कडे. मोठा फटका खेळायचा होता. चांगली लाईन आणि लेंथ गोलंदाजाने सुरुवातीपासून ठेवली आहे त्यामुळेच बॅटर बीट होताना दिसत आहेत. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धाव फलकावर धाबा लागल्या जातात 14. बरोबर आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये पाहिजेत 50 धाबा. 11 चेंडू 50 ची गरज.
षटकार चौकार आणि त्यांचाच पाऊस पाडावा लागेल बॅटरला. भावेश इज ऑन स्ट्राईक. भावेशने आता ऑन दी अपचा फटका ऑन साइडला खेळला गेलाय. गाई तुझा महेंद्र निवडून आला गो, आई तुझा महेंद्र निवडून आला गो, आई तुझा महेंद्र निवडून आला. हे कारभाऊ गावाचा सरपंच झाला गो, कारभाऊ गावाचा सरपंच झाला. गावाचा सरपंच झाला ग, कारभाऊ गावाचा सरपंच झाला. हे फिरताय मुंबई दिल्लीला गो ना, मुंबई दिल्लीला. सो मच. भावेशला ऑन दी अपचा फटका खेळायचा होता, परंतु तो फटका गेलाय लॉंग ऑनच्या दिशेने आणि जिथे शतरक्षक तैनात होता त्याच्या हातामध्ये आज झेल विसावला गेलाय. विकेटचं पतन झालंय. 4 गडी बाद धाव फलकावर धाबा आहेत त्या 14 धाबा. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये जिंकण्याकरता 50 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आलाय राहुल. पूर्णतः या ठिकाणी दबावाखाली खेळताना दिसत आहेत खेळाडू, विखुरलेले दिसत आहेत. त्यांना एकजुटीने खेळ करावा लागेल. जय हरी रांजणोली टीम ज्या पद्धतीने त्यांचे विकेट्स गेलेत, धाव फळक जो बघितलाय, परंतु हे सर्व न बघताना आपला नैसर्गिक खेळ काय आहे तो दाखवावा लागेल. हुकूमत दहशत निर्माण करावी लागेल. ओ चांगला बॉल, आडव्या बॅटचा वापर करायचा होता बॅटरला. पुन्हा एकदा गुडलेम क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय नितीशने. या आधीच्या मॅच मध्ये नितीश थोडासा मागडा ठरला होता. बॉल ऑफ भादवड करेची मात्री कारभाव संघाला शुभेच्छा देत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे कारभाव टीमचं आणि करेश मात्रे सरांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. आता हा चेंडू हवेत आहे, पाहूया काय घडलंय. विकेट डाऊन, मिड विकेट मध्ये चांगला झेल आणि फलंदाज होतो फेल. लागलाय 5वा धक्का. 5 गडी बाद धाव फलकावर धाबा आहेत त्या 14 धाबा. चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि 8 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 50 धावांची आवश्यकता. 8 मध्ये 50 पाहिजे. हे समाजसेवक खंबीर स्वभाव हा एक नंबर. समाजसेवक खंबीर स्वभाव हा एक नंबर. दादा दिलाचा दिलदार, दादा दिलाचा दिलदार. ज्याच्या नजरनं होतील भले भले गार, महेंद्र मामाचा आहे रॉयल कारभार. ज्याच्या नजरनं होतील भले भले गार, महेंद्र मामा. चेंडू पडला आहे इथे लॉंग लेगच्या रिझन मध्ये चौकार खेचला गेलाय. 4 धावा मिळत आहेत नवीन आलेल्या बॅटरला. 4 धावांच्या मदतीनं धाव संख्या पुढे सरकली. धाव फलकावर धाबा लागले जात आहेत. 18 धाबा 18 धाबा लागल्यात. अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. 46 धावा बनवायच्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. धाव संख्या आहे ती 18 धाबा. विवेक यांनी हा चौकार ठोकलाय. 5 बॉलची समाप्ती झाली आहे. आता शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकातील. पूर्णतः एकतर्फी असा मॅच होताना दिसतोय हा आणि कुठेतरी मॅच मध्ये परत यावं लागेल. डाऊन द लेग वाईड बॉलचा इशारा मुख्य पंचांद्वारे येतोय. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल असल्या कारणानं आणि ही अतिरिक्त धाव संघाच्या धाव संख्येत आपल्याला जोडताना दिसतोय. धाव संख्या 19. 45 पाहिजेत. 7 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज आहे. चेंडूला हुक केलंय. गोलंदाजीची चूक बघितली. 1 धाव मिळाली. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये चांगला थ्रो येतोय. क्षेत्ररक्षक तैनात होता. याचबरोबर 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 20. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये पाहिजेत 44 धावा. 6 मध्ये 44. हे दारूची नशा इलयच बारी, दारूची नशा इलयच बारी. हे वालाच्या शेंगाचा चाकणा बारी, वालाच्या शिलाचा चांगला बारी. यो मॅकडलचा खांबा घेऊनची, यो मॅकडलचा खांबा घेऊनची. आला या दिपेच दादा, वालाच्या शेंगाचे चांग चांगा, दारू पिवाला बसला चांगा. वालाच्या शेंगाचे चांग चांगा, दारू पिवाला बसला चांगा. क्या बात है. दारूची नशा ही लयच भारी. परंतु दारूच्या नशेपेक्षा जास्त वाईट ते म्हणजेच गर्विष्ठपणाची नशा. कारण गमेंड एक अशी नशा आहे ज्याला चढले त्याला सोडून सर्वांनाच कळते की ह्याला चढली आहे. म्हणूनच कधीही कुठल्याही क्षेत्रामध्ये अतिगर्व करू नका. कारण म्हटलं आहे
गर्वाचं घर खाली. वही आपण मॅच कडे शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. अनिकेत गोलंदाजी मार्गावर आलाय आणि समोर उजव्या हाताचा बॅटर आहे विवेक. चेंडू हवेत होता, गोलंदाज पासून दूर असल्या कारणाने एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 21 वर. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे. 5 चेंडू 43 धाबा. पूर्णतः दबदबा, दहशत, वर्चस्व निर्माण करताना दिसत आहेत साई स्पोर्ट्स कारभाव टीमचे खेळाडू. ओ मोठा फटका, स्लॉक केले चेंडूला. चेंडू हवेत आहे, काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक तिथे तैनात आहे. विकेटचं पतन, गॉन. हे अभियारीची यवन जोडी, अभियारीची यवन जोडी, त्याच्या जोडीला तोडत नाही. रायगड ठाण्यानं बेमद हाय, त्याच्या जोडीला तोडत नाही. रायगड ठाण्यानं बेमद हाय, त्याच्या जोडीला तोडत नाही. रायगड ठाण्याचा बेमद आहे, त्याच्या जोडीला तोडत नाही. रायगड ठाण्याचा बेमद आहे. हे भाविक मंडप टेमकरता, भाविक मंडप, हे भाविक मंडप बाजवडता, भाविक मंडप वाजवडता. हे अभिदादा बाजवडता. थँक्यू. 4 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. 6 गडी बाद, धावसंख्या 21 आणि पुढील मॅचचा टॉस सुद्धा असेल. मॅच संपल्यानंतर आपण हा टॉस करणार आहोत. बघू शकतायत एक वेगळा टॉस या मॅच करता. शॉर्ट बॉल आहे, आता उडवलंय, जाता जाता उशीर झालाय. 6 धाव मिळत आहेत. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 27 वर. 27. हे सूरज माली आला रे आमचा सूरज माली आला. हे सूरज पाटील आला रे आमचा सूरज पाटील आला. सूरज पाटील आला रामचा सूरज पाटील आला. सूरज पाटील आला रामचा सूरज पाटील आला. हे भाऊ थँक्यू. 50 षटकार या षटकारांशी पूर्ण झालेत या स्पर्धेचे. पुढचा बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. 1 धाव मिळाली. सूरज पाटील तिथे सज्ज आहेत आणि नुकताच त्यांच्यावर सुद्धा एक गाणं गायलं गेलं. एका धावनीची धावसंख्या 28. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. ओ व्हॉट बॉलिंग. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अधिकृत माहिती आमच्या हाती येते. मयुरजी पाटील आमच्यापर्यंत ती माहिती देत आहेत. 50 षटकार आणि 25 चौकार लागलेत स्पर्धा सुरू झाल्यापासून या स्पर्धेमध्ये. पुन्हा बीट केलं बॅटरला. लगातारचे चेंडू डॉट जात आहेत. शेवटचा बॉल सुद्धा डॉट गेलाय आणि या मॅचला जिंकलंय. फार मोठ्या फरकाने हा विजय नोंदवलाय. जवळजवळ 36 धावांनीशी हा विजय नोंदवलाय साई स्पोर्ट्स कारभाव टीमने. कॉंग्रॅच्युलेशन कारभाव टीम. चला आपण पुढच्या मॅचचा टॉस देखील करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच देखील देऊ, मात्र अगोदर आपण टॉस करणार आहोत. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र सर्व संघाने माझा. जायचं नाहीये, लक्षात असू द्या. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. धन्यवाद ऑर्केस्ट्रा टीम. मनोज भंडारी धन्यवाद. टॉस करून वरदा कृष्ण कोयना पदरा गोदावरी. वरदा कृष्ण कोयना पदरा गोदा. हे राहुल थँक्यू. सँडी आमच्या चालतं कर तू. सर्वात जास्त एन्जॉय केलेला आहे मनोज भंडारीने. अतिशय सुंदर असा आवाज त्यांचा. मग कोणतीही स्पर्धा असू द्या, फक्त एकच आवाज इथे गुंजला जातो, तो म्हणजेच मनोज भंडारी याचं. आपण टॉस करणार आहोत. तर सर्वप्रथम प्रणयला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. यस संदेशजी. कारभार संघाने कुठेही जायचं नाहीये. उपेंद्र पाटील यांच्या सुद्धा शुभेच्छा त्यांच्याकरता आल्या होत्या आणि नक्कीच. त्यांनी सुद्धा अभिनंदन केलंय कारभार टीमचं. प्रणय पाटील ठरला या मॅचचा हिरो, ज्याने 41 धावा बनवल्या. नक्कीच ही ट्रॉफी आपण गणेश नाईक यांच्या शुभास्ते आपण देत आहोत.
जय बजरंग मित्रमंडळाचे जे सदस्य आहेत गणेश नाईक यांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रणयला आपण देत आहोत. गणेश नाईक या स्पर्धेचे जे आयोजक देखील आहेत त्यांचे शुभास्ते खूप खूप अभिनंदन प्रणय. क्या बात आहे, सोपेर फटकेबाजी त्याची पाहायला मिळाली. आता वेळ न घेता आपण या मॅचचा टॉस इथे करणार आहोत. मी या स्पर्धेचे आयोजक अभिमन्यू तरे यांना विनंती करतो आपण टॉस करायचं आपल्या शुभास्ते. या स्पर्धेचे आयोजक स्वतः टॉस करणार आहेत कारण की मॅच फार मोठा आहे. मिनिश 11 जय बजरंग कारिवली आणि दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबोली टीम. टॉस पुन्हा एकदा दाखवते. भाविक मंडप डेकोरेटर्स स्वतः अभिमन्यू तरे आपल्या सोबत आहेत आणि डीजे दीपेश. आदित्यचा कॉल आहे. डीजे दीपेश असा आणि आलेला आहे भाविक एंटरप्राइजेस भाविक मंडप अँड डेकोरेटर्स. खूप खूप धन्यवाद अभिमन्यू तरी आपण बसून घ्यायचंय. नक्कीच प्रतीक टॉस जिंकले काय नाही क्षेत्ररक्षण कारण की खूप चांगला परफॉर्मन्स झालेला आहे संघाचा आणि समोरचा संघ देखील खूप चांगला खेळतोय. तर किती धावना रोखण्याचा प्रयत्न असेल 4 षटकामध्ये? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. सामना रंगतदार होईल. हो नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. आदित्य एकच क्वेश्चन असेल, मागच्या मॅच मध्ये प्रतीकची बॅटिंग पाहायला मिळाली प्रेक्षकांना, या मॅच मध्ये केलेल बॉलिंग टाकेल. क्या बात आहे. त्या आपल्या संघासाठी देखील शुभेच्छा. मित्रांनो टॉस झालेला आहे आणि कारुली संघाने जिंकले आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रतीकने. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा संदीप सर सज्ज आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आपले ऑर्केस्ट्रा मॅन तारीफ करण मी त्यांची मनोज भंडारी सरांचे. जाता जाता त्यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायलं. खऱ्या अर्थाने राजा बडे यांनी लिहिलेलं हे गीत आहे आणि श्रीनिवास तळे यांनी स्वरबद्ध केलेलं, तसेच साहिर साबळे यांनी आपल्या खणखणीत आवाजामध्ये गायलेलं हे महाराष्ट्राचं गौरव गीत आपण नुकताच बघितलं. खरं तर महाराष्ट्र म्हटला तर 1 मे 1960 साली या महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यानुसार 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आपल्याला महाराष्ट्राला लाभलंय आणि 700. एकच मिनिट सर, कारण की महेंद्र पाटील मामांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या आणि खारवा संघाने कुठेही जायचं नाहीये, लक्षात असू द्या. थँक्यू सो मच. तारीफ करेन मी पुन्हा एकदा श्री समर्थ ऑर्केस्ट्रांची, कुणालजी जोशी आणि मनोज भंडारी, त्याचबरोबर त्यांचे वादक. खूप चांगलं काम त्या सर्वांनीच केलंय. वळूया महत्वपूर्ण मॅच आपल्या डोळ्यासमोर येतोय. जय बजरंग कारिवली आज मिनेश 11 कारिवली या नावाने तो खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबिवली, या दोघांमध्ये हा मॅच बघायला मिळेल. मिनेश 11 कारिवली टीम फिल्डिंग लावून घ्या. टॉस आपण जिंकलाय. बॅटिंग असेल ती त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबिवली या संघाची. हा मॅच सुद्धा 4 षटकांचा होतोय. JB ट्रॉफी 2025 मध्ये प्रेक्षक अजूनही आपली जागा सोडली नाही. त्यांना जे पाठीराखे आहेत प्रत्येक संघाचे ते या ठिकाणी पोहोचलेत. चांगला प्रतिसाद यूट्यूब वाहिनीद्वारे मिळतोय. पुन्हा एकदा यूट्यूब वाहिनीशी आम्ही चर्चा करतोय. प्रिन्स मूवीजने हे चांगलं काम केलंय. प्लीज फिल्डिंग आपण उतरवा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. नक्कीच मिनिश 11 जे सीझन सुरू झालेला आहे त्यांचा ऑर्केस्ट्रा सध्या चर्चेमध्ये आहे. तर चला आपण मॅचला सुरुवात करत आहोत. चला फिल्डिंग लावून घ्या. जय बजरंग कारिवली, मिनेश 11 कारिवली या नावाने आज त्यांचे खेळाडू उतरताना दिसत आहेत. त्यामुळेच त्यांना आमची विनंती असेल की आपले 11 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरा. मित्रांनो आजच्या दिवशी देखील तुम्हाला